Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11th Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. Chapter number 2, Weather and Climate. Student, in previous lecture, explain the humidity and light effect on the crop growth. In this lecture, explain the forecasting, weather forecast. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण इफेक्ट ऑफ क्लायमेटिक एलिमेंट ऑन प्लांट ग्रोथ. देर आर मेजर 7 climatic element effect on the plant growth. That is a rainfall, temperature, humidity, light. Then also wind, then dew, frost, fog. These are the climatic element. Then 5 very important climatic element effect on the plant growth. Any one climatic element changes, then all climatic element can be effect on the plant growth. तर आपण हे सविस्तर बघितलेलं आहे. आपण सगळं क्लायमेटिक एलिमेंट आपण पूर्ण कव्हर केलेले आहेत. म्हणजेच हवामानातील घटक कोणते आहेत, ते पिकावर कसे परिणाम करतात, याचा अभ्यास आपण डिटेल बघितलं बाळांनो. तर या लेक्चरमध्ये आता पुढचा भाग आपण बघणार आहोत, वेदर फोरकास्टिंग. काय बघायचं आपल्याला? वेदर फोरकास्टिंग. तर थोडं आपण मागचं समरी करूया आपण. तर आपण बघितलं टेम्परेचर, तापमान, नंतर ह्युमिडिटी बघितलं आपण, नंतर फॉग म्हणजे धुके बघितलं आपण, ड्यू म्हणजे दव, विंड म्हणजे वारा, रेनफॉल म्हणजे पाऊस, पर्जन्यमान, फ्रोस्ट म्हणजे ड्यूचं पुढचं भाग जे आहे. म्हणजे दव म्हटलं की पाणी साचतं पानावर, आणि फ्रोस्ट म्हटलं की जे लिक्विड आहे ते लिक्विड कशामध्ये रूपांतर होतं? सॉलिडमध्ये, म्हणजे बर्फामध्ये रूपांतर होतं. हे आपण बघितलं. लाईट बघितलं बाळांनो आपण. तर सगळ्या एलिमेंटचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर थोडं आपण त्याच्यावर आणखीन ओव्हरलुक करूया. टेम्परेचर, विच इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग? thermometer or thermometer. Then unit of temperature measuring? Fahrenheit. Then Celsius and Kelvin. Celsius is a common unit measuring the temperature. तर आपण तापमान थर्मामीटरच्या सहाय्याने मोजतो, आणि त्याचा एकक काय? सेल्सिअस आपण सहसा वापरतो. फॅरेनहीट लहान युनिट, त्याच्यावरचं सेल्सिअस. केल्विन हे सगळ्यात लहान. आपण त्याचं कन्वर्ट वगैरे सुद्धा बघितलं आहे ना, फॉर्म्युला वगैरे सांगितलं. MPSC मध्ये वगैरे तुम्हाला कन्वर्ट विचारतात, तर ते फॉर्म्युला फार कामाचा आहे. नंतर रेनफॉल, पर्जन्यमान मोजण्यात कशानं मोजलं जातं? रेनफॉल मेजरिंग बाय द हेल्प ऑफ रेन गेज इन्स्ट्रुमेंट. कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतात? रेन गेज म्हणतात त्याला. ॲटोमॅटिक रेन गेज आणि जनरल रेन गेज. ॲटोमॅटिक म्हटलं की आपल्याला पाणी मोजत बसायची गरज नाही, तो रिडिंग दाखवतो आपल्याला, आहे ना. तर याचं लहान युनिट आहे मिलीमीटर, त्याचं मोठं युनिट आहे सेंटीमीटर. सहसा मिलीमीटरमध्येच पर्जन्यमान सांगितलं जातं की या 24 तासामध्ये एवढं मिलीमीटर पाऊस झालं. 50, 80, 100, 40 वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक झाला असं म्हणतात, है ना. आता परतीचा पाऊस सुरू आहे. कसं भरपूर नुकसानी झालेलं आहे पिकाचं, है ना. आज तारीख आहे 19 ऑक्टोबरची गोष्ट सांगत आहे. 3 दिवस अगोदर भरपूर पाऊस झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, है ना. तर मिलीमीटरमध्ये दर्शवलं जातं, आणि त्याचं लहान युनिट, मोठं युनिट आहे सेंटीमीटर. इकडं अडकून बसले बघा, सेंटीमीटर इकडे गेले, हां, इकडे गेले सेंटीमीटर. तर मिलीमीटर आणि सेंटीमीटर. तर रेनफॉल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट रेन गेज म्हणायचं त्याला. कोणतं इन्स्ट्रुमेंटचं नाव? रेन गेज. आणि त्याचं युनिट काय बाळांनो? मिलीमीटर आणि सेंटीमीटर आहे. देन नेक्स्ट सोलार रेडिएशन.
सोलार रेडिएशन रेडिएशन मोजण्याचं पॅरेनोमीटर काय म्हणतात, पॅरोनोमीटर असतं आणि ते रेडिएशन कसं मोजलं जातं, वॅट्स पर स्क्वेअर मीटरमध्ये मोजलं जातं. फिजिक्सचं युनिट आहे. नंतर लाईट, कोणतं इन्स्ट्रुमेंट, सनशाईन रेकॉर्डर, हे लाईट मोजलं जातं, तीव्रता, लाईटची तीव्रता, सनशाईन रेकॉर्डर. तर त्याचं युनिट काय, ड्युरेशन ऑफ ब्राईट सनलाईट, हे सुद्धा आहे, सनलाईट इकडं गेलं आहे. तर ड्युरेशन ऑफ ब्राईट सनलाईट, तर दिवसाचं कोणत्या वेळेमध्ये सगळ्यात जास्त ब्राईट सनलाईट होतं, म्हणजे तीव्रता होती तापमानाची, तर ते ग्राफवर काय होणार, ते जळणार ग्राफ, आणि त्यावरून आपल्याला कळणार की 12:25 सगळ्यात तीव्रता होती. तर असं आपल्याला रेकॉर्ड त्या ग्राफवरून आपल्याला कळणार. नेक्स्ट, विंड व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड ऑफ विंड. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट ॲनिमोमीटर. विच इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर ॲनिमोमीटर. देन युनिट किलोमीटर पर सेकंड और किलोमीटर पर हवर्स. ते वारं वाहतं, किती स्पीडनं वारं वाहत आहे, जसं आपली गाडी किती स्पीडनं धावत आहे हे आपल्याला मीटर काट्यावरून कळते ना, 40, 60, 80 आहे ना, 100 काटा चालतो, 100च्या स्पीडनं चाललं 100 दर. तसं आपलं वारा किती स्पीडनं वाहत आहे ते आपल्याला ॲनिमोमीटरच्या सहाय्यानं दर्शवलं जातं. तर सगळे आपण इन्स्ट्रुमेंट वगैरे बघितलेले आहेत, त्याचे फोटो. विंड डायरेक्शन, दिशा दर्शविते, वाऱ्याची दिशा कोणती आहे, तर ते इन्स्ट्रुमेंटचं नाव विंड वॉन, काय म्हणतात त्याला, विंड वॉन. आता त्याचं युनिट असणार आहे का नाही, दिशा असणार आहे. नेक्स्ट, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. सायक्रोमीटर और हायग्रोमीटर, इन्स्ट्रुमेंटचं नाव. ह्युमिडिटी मेजर्ड बाय सायक्रोमीटर और हायग्रोमीटर इन पर्सेंटेज. कशानं मोजलं जातं, पर्सेंटेजनं मोजलं जातं. दवबिंदू. ड्यू गेज, जसं रेनफॉल आहे रेन गेज, तसं ड्यू गेज. मिलीमीटर, त्याचं युनिट काय, मिलीमीटर. तर हे आपण मागचं पूर्ण प्रत्येक एलिमेंटचं बघत आलो होतं. इथं आपण कंबाईन घेतलं की कोणाचं इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे, त्याचं युनिट काय, ते चार्ट महत्त्वाचं आहे. तर हे तुम्ही लिहून घ्या, काय करायला पाहिजे, लिहून घ्यायला पाहिजे. तर नेक्स्ट आपण बघूया, ही ॲग्रिकल्चर मेटेरिओलॉजी आहे ना, तर हे कृषी हवामान. तर ही लॅब असते, तर इथं सगळं इन्स्ट्रुमेंट आपण जेवढे इन्स्ट्रुमेंट बघितले ना, हे इन्स्ट्रुमेंट फिक्स केलेले असतात. तिथं एक जागा असते मोकळी, त्याच्या आजूबाजूला मोठी बिल्डिंग नसायला पाहिजे, अशा ठिकाणी ते मेट्रोलॉजिकल लॅब उभारतात. प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हे गव्हर्मेंटचं मेट्रोलॉजिकल लॅब असतं. त्या परिसराचं पर्जन्यमान, तापमान, ह्युमिडिटी, लाईट, हे सगळं मोजलं जातं त्याही परिसरातलं, काय लक्षात, त्या ठिकाणाचं आहे ना. तर कोल्हापूरचं पर्जन्यमान इथं लातूरला सारखं राहील का, नाही आहे. मग जिथल्या तिथं हे मेट्रोलॉजिकल लॅब असतं एरिया वाईज, आणि तिथं हे पूर्ण इन्स्ट्रुमेंट फिक्स केलेले असतात. मी एक एक इन्स्ट्रुमेंट जे दाखवलं तुम्हाला, ते इन्स्ट्रुमेंट इथं फिक्स केलेले आहे. फिक्स त्या जागेवर फिक्स केले असतात, आणि दररोज त्याची रीडिंग लिहून घेणार असतं आणि डिक्लेअर केलं असतं की या मागच्या 24 तासामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त काय घडामोडी झाली. हे मेट्रोलॉजिकल लॅबचं कार्य असतं बाळांनो. तर कृषी मंडळ अधिकारी यांना ते दिलेलं असतं काम. मग त्यांनी डिक्लेअर करता की या तालुक्यामध्ये एवढं कमीत कमी तापमान, जास्तीत जास्त तापमान, एवढं पर्जन्यमान, तेवढं लाईट, हे सगळं दर्शविते. तर नेक्स्ट बघूया आपण फारच महत्त्वाचं वेदर फोरकास्टिंग. वेदर फोरकास्टिंग, हवामानाचा अंदाज. वेदर फोरकास्टिंग इज डिफाइंड ॲज प्रिडिक्शन, भविष्यवाणी, प्रिडिक्शन ऑफ स्टेट ऑफ द ॲटमॉस्फिअर फॉर अ गिवन लोकेशन. ठराविक ठिकाणाचं काय बघितलं जातं, प्रिडिक्शन बघितलं जातं, भविष्य, की या 4 दिवसामध्ये, या 2 दिवसामध्ये, या 24 तासामध्ये, या 12 तासामध्ये हे असं वातावरणामध्ये बदल होणार आहे, असं अंदाज व्यक्त केलं जातं. लक्षात.
तर ते अंदाज दर्शविलं जातं. तर हे अंदाज काही वेळेला खरे होतं किंवा काही वेळेला तसं होत नाही, दुसरीकडे होऊन जातं, कारण ते अंदाज आहे शेवटी. पण याचा बरंच शेतकऱ्याला फायदा होणार आहे, ते आपल्याला बघायचं आहे. वेदर फोरकास्टिंग. वेदर फोरकास्टिंग इज डिफाईन्ड ॲज अ प्रिडिक्शन ऑफ स्टेट ऑफ द ॲटमॉस्फिअर. त्याची कंडिशन, वातावरणाची कंडिशन दर्शविते ते, फॉर गिवन लोकेशन, त्या लोकेशननुसार. वेदर फोरकास्ट आर इम्पॉर्टंट as they are issued to protect life and property, to save crops, and to tell us what to expect in our atmospheric environment. Atmospheric environment, हवामानातील घटक किंवा प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे पिकाची वाढ आणि त्याचे उत्पन्न यावर अत्यधिक परिणाम होत असल्याने उत्पादकांना त्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे, है ना. तर एकाएकी पाऊस आलेला, आणि तेच जर आपण एक दिवस अगोदर सांगितलं की 4-5 तास अगोदर सांगितलं, बाबा इथं काय होणार आहे, या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे, मग शेतकरी सतर्क राहणार ना बाबा. जे काही सोयाबीनच्या गंजा वगैरे ते झाकून ठेवणार, म्हणजे काही प्रोटेक्ट होणार की नाही. ह्या वेदर फोरकास्टिंगचा हा शेतकऱ्याला फायदा आहे, त्याच्या प्रॉपर्टीला फायदा आहे, है ना. तर हे फायदे आपण पुढे बघणारच आहोत. ॲज क्रॉप ग्रोथ अँड इट्स यील्ड इज हायली इन्फ्लुएन्स्ड बाय वेदर एलिमेंट्स ऑर ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशन, द प्रोड्युसर हॅव टू फेस हग लॉसेस ऑफ देअर क्रॉप्स. तर शेतकऱ्यांना याचा फारच सहन करावं लागतं, बरंच नुकसान होतं, है ना. उभं पीक खराब होऊन जातं, गंजा वाहून जातात, है ना. असे बरेच नुकसान होतात वा कशामुळं, हवामानामुळं, आहे ना. तर हे हवामानातील घटक पिकावर कसे परिणाम करतात त्याचा आपण अभ्यास केलेलाच आहे. तर आपण बघत आहोत वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज. सर्वसाधारणपणे लोकांनी तर ॲज crop growth and its yield is highly influenced by weather elements or adverse climatic condition. The producer have to face hug losses of their crop. तर शेतकऱ्यांना हे तोंड द्यावं लागतं. हवामान जे एकाएकी बदल झालेलं असतं, जे परतीचा पाऊस म्हणा किंवा वादळी पाऊस म्हणा, कोणताही पाऊस म्हणा, तर हे त्याचे काही लॅब आहेत मोठमोठे हवामान अंदाज व्यक्त करणारे, त्यांच्याकडे सगळं इन्स्ट्रुमेंट असतात, ते अंदाज लावतात. आज तापमानामध्ये कसं बदल झालेलं आहे, तर पुढच्या 24 तासामध्ये 48 तासामध्ये काय कंडिशन होईल हे कॅल्क्युलेशन करून त्यांनी दर्शवितात. तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावं यासाठी वेदर फोरकास्टिंग आहे. जनरली पीपल हॅव अटेम्प्टेड टू प्रिडिक्ट द वेदर फ्रॉम thousands of years ago, but scientifically it is done since 19th century. तर सर्वसाधारणपणे लोकांनी हजारो वर्षापूर्वीच हवामानाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे, है ना. त्यांनी प्रयत्न केला आहे, परंतु वैज्ञानिक दृष्टीनं हे 19व्या शतकापासून केले जात आहे. हवामानाचा अंदाज हे 19व्या शतकापासून, सायंटिफिकली हे 19व्या शतकापासून सुरू झालं हवामानाचा अंदाज सांगणे, व्यक्त करणे. ओके. इन द ॲग्रिकल्चर बेस्ड कंट्री लाईक इंडिया वेअर अबाउट 70% ऑफ द फार्मिंग इज डिपेंड ऑन रेनफॉल, ॲक्युरेट वेदर फोरकास्ट शुड हॅव टू बी मेड अवेलेबल फॉर फार्मर्स वेल इन ॲडव्हान्स टू मिनिमाइज क्रॉप लॉस. तर भारतासारख्या शेती आधारित देशात सुमारे 70% शेती हे पावसाच्या भरोशावर आहे. किती? 70% शेती आपली कशावर? पावसाच्या भरोशावर, हवामानावर अवलंबून आहे. हवामानावर अवलंबून आहे. तेथे आपण जर हवामानाचा अंदाज जर करेक्ट ॲक्युरेट जर आपण वेदर फोरकास्टिंग केलं तर त्या शेतकऱ्याचं बरंच नुकसान कमी होईल ना.
सगळंच नुकसान आपल्याला टाळता तर येणार नाही, परंतु काही टाळता येईल आपल्याला. की ढगाळ वातावरण दिसत आहे तर आपण कसं तयारीला लागतो, की जे काही गंजे आहे तर झाकतो आपण. जर आपल्याला काढणी करायची असेल तर आपण थांबतो, नाही पावसाने अंदाज सांगितलेला आहे 24 तासामध्ये पाऊस येणार आहे, तर यामुळं पिकाचं नुकसान आपण थांबू शकतो ना. तर हे वेदर फोरकास्टिंगचा फायदा आहे. तर या पद्धतीनं हे वेदर फोरकास्टिंग हे 24 तासाला हे व्यक्त करतात की या ठिकाणी एवढं पर्जन्यमानाची शक्यता आहे, तेवढं झालेलं आहे. हे सगळं व्यक्त केलं जातं. हे वेदर फोरकास्टिंग दररोजचं जे आपण बघतो वेदर फोरकास्टिंग, जे टी व्हीवर न्यूज मग आपण न्यूज बघतो ते काय सांगितलं जातं, फोरकास्टिंग आहे ना. एकतर झालेलं आणि पुढं कसं बदल होणार आहे हे दर्शवलं जातं. एवढं एवढं तापमान होणार आहे, एवढं एवढं कमी होणार आहे, हे तुम्ही टी व्ही बघितल्यानंतर तुम्हाला हे कळणारच आहे. तर हे वेदर कुठं ढगाळ वातावरण आहे, कोणत्या एरियामध्ये आहे, हे सगळं आपल्याला वेदर फोरकास्टिंगमध्ये दाखविलं जातं. तर वीकेंड वेदर फोरकास्ट पुढचं दाखवलं जातं की हे फ्रायडे सॅटर्डे संडे बघा, की फ्रायडेमध्ये काय कमीत कमी तापमान 24, जास्तीत जास्त 35 राहणार. सॅटर्डेचं काय होणार, कमीत कमी तापमान 30, जास्तीत जास्त 40. ते संडेचं 43-55. तर या पद्धतीनं हे बदलतं आपल्याला दाखविलं जातं. की पुढं आठवड्याचं दाखवितं, 24 तासात दाखवितं, 48 तास दाखवितं, 3 दिवसाचं दाखवू शकतं. तर हे वेगळं आहे, ते आपल्याला टाईप ऑफ वेदर फोरकास्टिंग पुढे येणार आहे. तर हे पुढचं आपल्याला दर्शवितं की कमीत कमी तापमान एवढं राहील, जास्तीत जास्त एवढं राहणार आहे, हे आपल्याला कळणार आहे. तर हे आपल्याला दाखविलं जातं. तर एक्सटेंडेड फोरकास्ट हे पूर्ण आठवड्याचं बघा, कसं सूर्यप्रकाश, तापमान हे सगळं दाखविलं जातं. हे वेदर फोरकास्टिंग आता सगळं सोपं झालेलं आहे, पूर्ण मोबाईलवर येत आहे दररोजचं, आहे की नाही. देन ॲक्युरेट वेदर फोरकास्टिंग दॅट इज मेड वेल इन हेल्प द फार्मर्स इन प्लॅनिंग ऑफ टाइमली ऑपरेशन्स like land preparation, sowing time, sowing method, fertilizer application, irrigation, harvesting of his crop. तर हे जर आपण अंदाज आपल्याला करेक्ट आपण दाखविलं तर त्यांचे जे कामं आहेत शेतकऱ्याचे, जे काही ऑपरेशन आहे, कार्य आहेत, जसं की मशागत करण्याचे काम आहेत, पेरणीची वेळ आहे, पेरणीची पद्धत आहे, खतं टाकण्याचं, पाणी देण्याचं, फवारणी करण्याचं, काढणीचं, हे जे काही कामं आहेत हे सगळे कामं काय केलं जातं, हे व्यवस्थित करता येतात. कशामुळं, वेदर फोरकास्टिंगमुळे, वेदर फोरकास्टिंगमुळे, आहे की नाही. तर हे जे काही कामं आहेत हे कामं आपल्याला एकतर मागं पुढं करता येईल की जेणेकरून आपल्याला ते कामं टाळता तरी येईल. तर हे वेदर फोरकास्टिंगचं फार महत्त्वाचं उद्देश आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD बघा, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD इज इस्टॅब्लिश्ड इन 1875 विथ हेडक्वार्टर ॲट पुणे. बघा आपण किती नशिबान आहोत, पूर्ण भारत देशाचं मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आपल्या पुण्याला मिळालेलं आहे. बघा काय, पुणे इथे आहे. 1975 ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजिकल डिव्हिजन इज स्टार्टेड इन 1932 टू कंडक्ट रिसर्च ऑन क्रॉप अँड वेदर रिलेशनशिप. नंतर ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजिकल डिव्हिजन तयार झाला. कोणता, ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजिकल सेपरेट डिपार्टमेंट. ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजिकल division is started in 1932 to conduct research on crop and weather relationship. तर हवामानाचं, पिकाचं, याचा संबंधाचं पूर्ण संशोधन इथे पुणे येथे हे स्टार्टिंग झालेले 1932 मध्ये. स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेटरीज in all over India, which at present numbers about
125 पूर्ण भारत देशामध्ये असे एकूण 125 स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल लॅब उभारण्यात आले. ऑब्झर्वेटरीज. तर सगळ्यात मोठं म्हणजे पुणे येथे आहे. हे फक्त ऑब्झर्वेशन त्या एरियाचं घेण्यासाठी हे तयार केलेलं आहे. तर हे आहे भारत मौसम विज्ञान विभाग, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ॲट पुणे येथे आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ॲट पुणे. तर हे पुण्याचं, हे आहे त्याची बिल्डिंग, त्याचा परिसर, हे आहे त्याची मोठी बिल्डिंग. हे सगळं बघा किती जुनी आहे, म्हणजे 1875चं आहे ना स्टॅब्लिश त्याचं. तर इंग्रजी काळाचं बांधकाम बघा कसं आहे, नाही ना. नेक्स्ट, तर ही जुनी बिल्डिंग, हे सगळं तिकडं रेकॉर्ड असतं पूर्ण मेट्रोलॉजिकल. ही नवीन बिल्डिंग त्याची, आणखीन ही न्यू बिल्डिंग, सगळं मेट्रोलॉजिकल. तर त्याच्या परिसरामध्ये बघा आहे का कुठं, कारण ते मेट्रोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट जे आहे त्यांना कसं पाहिजे, मोठमोठ्या बाजूला बिल्डिंग नसायला पाहिजे असं ठिकाणी ते स्थापन केलं असतं, म्हणजे पूर्ण रेकॉर्ड घेण्यासाठी, आहे ना. नेक्स्ट, द वेदर रिपोर्ट्स आर प्रेपर्ड बाय 5 रिजनल फोरकास्टिंग सेंटर. एकूण 5 रिजनल फोरकास्टिंग सेंटर्स आहेत. किती? 5 भारतामध्ये. विच आर सिच्युएटेड ॲट चेन्नई, नागपूर, मुंबई, दिल्ली अँड कलकत्ता. हे रिजनल आहेत. काय ते रिजनल, भारताचे असे 5 रिजनल. तर त्या 5 रिजनल म्हणून काय होणार, मुंबई हे काय करणार, या पुणे येते त्याचं पूर्ण रेकॉर्ड येणार, तिथून ते डिक्लेअर करणार कुठं कसं होणार आहे. तर या पद्धतीनं आपण वेदर फोरकास्टिंग हे आपण काय करतो, मेन्शन करतो. तर आपण बघूया नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ फोरकास्टिंग, वेदर फोरकास्टिंग. याचं महत्त्व काय, हवामानाचं अंदाजाचं महत्त्व काय, काय महत्त्व आहे. ॲक्युरेट वेदर फोरकास्टिंग हेल्प्स टू फार्मर्स in releasing economic yield by minimizing the planning for necessary input during the season. Minimizing the planning for necessary input during the season. मग हवामान कसं आहे, पर्जन्यमान किती होणार आहे, कोणतं पीक घ्यायचं आहे, मग कधी हवामानाचा बदल झालेला आहे, ह्याचा जर आपण विचार केला त्या पद्धतीनं आपण क्रॉपिंग सिस्टीम राबवणार आणि त्या पिकाला काय द्यायचं, कधी द्यायचं हे ठरवणार आहे ना. आता पाऊस येणार आहे म्हटलं, आपण पाणी देऊन बसलो तर काय होणार, जास्त पाणी होणार की नाही पिकाला. तर हे आपल्याला अंदाजावरून आपल्याला थांबू शकणार, पण 2 दिवस वेट करणार, पावसाचा अंदाज सांगितलेला पण पाणी देण्याची गरज नाही बाई. तर हे फायदा होणार आहे. टाइमली लँड प्रिपरेशन टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ अर्लीस्ट रेन. मग या अंदाजामुळं आपलं मान्सून कधी सुरू होत आहे, आपली जमीन कधी तयार करायची आहे, तर हे आपल्याला अंदाज लागणार. सिलेक्शन ऑफ क्रॉप्स अँड कल्टिवेशन. मी आता सांगितलं की पर्जन्यमान किती होणार आहे सरासरी या वर्षामध्ये, तर ते डिक्लेअर करतात की 100% पाऊस आहे यावर्षी असं म्हटलं तर कोणते पिकं घ्यायचं ते आपल्याला ठरवता येणार. क्रॉपिंग सिस्टीम, कमी यावर्षी पर्जन्यमान आहे, ज्या पिकाला कमी पाऊस लागतं असले पिकं घेणार आपण. इफिशियंट यूज ऑफ फर्टिलायझर. मग फर्टिलायझर कधी पाऊस येणार आहे, कधी खत टाकायचे आहे, त्याचं पिकावर चांगला परिणाम व्हायला पाहिजे, त्याची कार्यक्षमता टिकायला पाहिजे, हे आपल्याला वेदर फोरकास्टिंगवरून आपल्याला ठरवता येणार. प्रिडिक्टिंग पेस्ट अँड डिसीजेस इन्सिडन्स आहे ना, आपल्याला पेस्ट अँड डिसीज अंदाज लावता येणार की ढगाळ वातावरण आहे तर फवारणी करावं लागेल, अगोदरच आपण तयारी ठेवावी लागेल. तर जे काही द्राक्षे बाग आहेत त्यांना थोडे हवामानाचा बदल झालं की फार मोठं नुकसान होतं, त्यासाठी ते शेतकरी सतर्क असतात, हवामानाचा बदल कसं होत आहे. वेदर फोरकास्टिंग डेली त्यांनी बघत राहतात. टायमिंग ऑफ वीड्स पेस्ट अँड डिसीजेस कंट्रोल. टायमिंग ऑफ वीड्स पेस्ट अँड डिसीज कंट्रोल. मग तणाचं, कीटकाचं, रोगाचं कधी आपण बंदोबस्त करायचं हे आपल्याला ठरवता येणार. रिड्युसिंग ॲडवर्स इफेक्ट ऑफ वेदर हजार्ड्स.
रिड्युसिंग ॲडवर्स इफेक्ट. तर हवामानाचं आपल्याला फटका बसू नये यासाठी आपण काय करणार, त्याचं कमीत आपण प्रोटेक्ट करणार आहे ना. आपण पिकाची काळणी करणार नाही, गंजी उघडी असेल झाकून ठेवणार, किंवा असेल तर लवकर काढून घेणार. हे काम आपण उरकून टाकणार, किंवा पावसाची शक्यता आहे 4 दिवसामध्ये, तर आपले काम आपण सारून घेणार. टाईमली क्रॉप हार्वेस्टिंग आहे ना, वेळेवर कापणी करावं लागणार आपल्याला. तर हे कामं शेतकऱ्याची आपल्याला वेळेवर व्यवस्थित करता येणार या वेदर फोरकास्टिंगमुळं. तर फार महत्त्वाचं आहे शेतकऱ्यासाठी. मग आपण शॉर्टमध्ये आपण इथे दाखविलेलं आहे की वेदर फोरकास्टिंग सर्व्हिस काय काय देते. तर इथून आपण सुरू करूया. कुठून? ॲग्रिकल्चर इन्क्लुडिंग फोरकास्ट, फॉरेस्ट्री अँड ॲनिमल हजबंडरी. शेतकऱ्यासाठी आणि पशु संवर्धनासाठी आणि फॉरेस्ट्री आहे ना, जंगलसाठी, वनासाठी. ऑफ शोअर ड्रिलिंग, डिफेन्स सर्व्हिसेस, नंतर गव्हर्मेंट अँड पोस्ट ऑफिस, सायक्लॉन, फ्लड्स अँड ड्रॉट, नंतर फिशिंग आहे ना, मत्स्य वगैरे धरण्यास त्यांना समुद्रामध्ये जायचे की नाही सतर्क करतात आहे की नाही, फिशिंग. तर या सगळ्यांसाठी मेट्रोलॉजिकल वेदर फोरकास्टिंग कामाला येणार आहे. फक्त शेतकऱ्यासाठीच नाही, तर या सगळ्यांसाठी हे मेट्रोलॉजिकल वेदर फोरकास्टिंग फार महत्त्वाचं आहे. हवामानाचा अंदाज घेणं गरजेचं असतं या सगळ्या कामासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार, यासाठी सबस्क्राईब करायचं आहे. थँक्स. जय जवान जय किसान.